नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मंदिरामध्ये सर्वात आधी कासवाचे दर्शन का घेतात? कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असतो. कासवाला सत्वगुणामुळे ज्ञान प्राप्त झाले आहे. कासव हे श्री विष्णूंना शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते, अशी मान्यता आहे. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते. काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्री विष्णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली होती. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी असतो. कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे. आपणास माहिती आहे का? कासव ही आपल्या पिल्लांना कधीच दूध पाजत नसते. तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते. त्याप्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे, ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असतो. कासव म्हणजे श्री विष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे. श्री विष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असतो. यामुळे सर्वात प्रथम कासवाचे दर्शन घेतले जाते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.